मी अमर कोकितकर, माझी मुलगी आरोही, की बाकीचे आजार आहेत की ज्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही, अशा आजारांमध्ये पण त्यांनी त्यांच्या हिशोबाने रिसर्च करून नवीन नवीन म्हणजे ज्या गोष्टी मला माहित पण नव्हत्या की इमॅजिन करण्यासारख्या पण नव्हत्या, अशा गोष्टी त्यांनी ह्या थेरपीमध्ये इन्व्हॉल्व केल्या आणि त्यानुसार आम्हाला पण होप्स वाटतात आता की काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण काहीतरी गोष्ट आमच्या मुलीबद्दल म्हणजे मुलीच्या ट्रीटमेंटमध्ये झालेली आहे. तर त्याच्या हिशोबाने आम्हाला पण वाटतं की थोडी इम्प्रूव्हमेंट थोड्या दिवसांनी येईलच लवकर, कारण हा आजार असा आहे की तुम्हाला टाइम द्यावा लागेल. कारण जरी तिला स्टेम सेल दिले असेल तर स्टेम सेल ग्रो व्हायला, बाकीच्या गोष्टी परिपूर्णपणे काम करायला याला ऑलमोस्ट 2 ते 3 महिने तरी जातील. आणि ओव्हरऑल जो हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स होता तो खूप चांगलाच होता, कारण त्यांचे जे स्टाफ वगैरे आहे ते स्वतः तुम्हाला रिमाइंडर देतात की बाबा इव्हन टॅबलेट्स पासून ते जे काय आहे डेलीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि ते इन्शुअर करतात की तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी किंवा काही गोष्टी ज्या आहेत राहिल्या आहेत त्या राहायला नाही पाहिजे, ऍक्टिव्हिटी प्रॉपरली करून घेतल्या जातात. आणि एक्सपिरियन्स खूप चांगला होता माझा ओव्हरऑल. बघू, होप सो हे 2-3 महिन्याने आम्ही नवीन व्हिडिओ मध्ये भेटू ज्याच्यामध्ये तिचं इन्सुलिन बऱ्यापैकी कमी झालेलं असेल.